हाँ 20 लाख एक वार, 25 लाख, 25 लाख एक वार, 10 लाख एक वार, 30 लाख साहेबांची. चला असं कसं म्हणता सर, आम्ही रोज बघतो. अरे बेन्या, म्हणून तर वाया चाललेत. पोर्टफोलिओ बनवायचे वेगवेगळे प्रकार आहेत. तुम्ही स्वतः शिकून सुद्धा स्टॉक घेऊन ठेवू शकता. 4-5 वर्षामध्ये तुम्हाला कुणाचं ऐकायची गरज नाही. बॉसला जाऊन सांगायचं, हे दादा लय ऐकलं तुझं, ऐक ना काय राजीनामा का, हे घे खिशात घेऊन घे. चल दा. मी जगातली एक सगळ्यात सिस्टम आहे की नाही, प्रॅक्टिकली शिकायचं आहे. राईट. हे 15,000 रुपये फीस आहे या कोर्सची. किती? 15,000. पण ह्या अल्ताफमुळं माझं लय नुकसान झालंय. हा, मला 15 रुपयात द्यावं लागलं आणि ते 15 रुपये सुद्धा बागवाल्याने घेतले. आर यू रेडी? रेडी. परत एकदा म्हणूया, आय एम लकी. आय एम लकी. आपल्याला पुन्हा गार्डन दिलं नाही पाहिजे. इतकं मी इथं वर्डन की पुन्हा दिलं नाही पाहिजे गार्डन. ओके, ठीक आहे. यू आर लकी. यू आर लकी. आय एम लकी. आय एम लकी. यू आर लकी. यू आर लकी. ठीक आहे. परत काय, आय एम अ गुड मनी मॅनेजर. म्हणा. गुड मनी मॅनेजर. चहा तर द्यायला पाहिजे होता यार, आवाजच नाही ना त्यांचा. आय एम अ गुड मनी मॅनेजर. आय एम अ गुड मनी मॅनेजर. यू आर ए गुड मनी मॅनेजर. यू आर अ गुड मनी मॅनेजर. ठीक आहे, लक्षात आलं. आता ह्या ज्या 5 स्टेप सांगितल्या, आता ही कागद तुमच्याकडे नाहीत त्यामुळे मला एक्झाम घ्यायची होती एक, पण ती घेता येणार नाही, मी ती स्किप करतो. राईट. त्याचे वाटल्यास 5 रुपये परत द्यायला लावतो. आता आपल्याला याच्यामध्ये 5 स्टेपमध्ये मी कुठे आहे? राईट. वर्किंग इन्कममध्ये मी कमी पडतोय का, सेविंग करण्यात कमी पडतोय का, मी इन्व्हेस्टमेंट करण्यात कमी पडतोय का, मी पॅसिव्ह इन्कम मिळवण्यात कमी पडतोय. राईट. ह्याच्यानुसार तुम्हाला ठरवायचं आहे. राईट. आता ही आपल्याला एक 6 अकाउंट मेथड वापरायची. 4 पिलर. आपले चार्ट कमांडोचे 4 पिलर कोणते आहेत? तन मन धन जन. हां, तन मन धन जन, हे 4 पिलर आहेत आपले. तर हे 4 पिलर आणि 6 अकाउंट्स, 6 अकाउंट तयार करायचे. आपल्याला जे काही वर्किंग इन्कम येतो तो कुठल्या अकाउंटला येतो? किती अकाउंटला येतो? किती अकाउंटला येतो? एकाच अकाउंटला येतो. त्यामुळं प्रॉब्लेम होतो. आपल्याला काय करायचं आहे, तो 6 अकाउंटला डिवाईड करायचा. काळजी करू नका, बँकवाला देत नाही हो सर 6 अकाउंट वगैरे, मी आहे ना इथं. आहे की नाही? तर तुम्हाला त्या पद्धतीने आपण सेटअप करणार आहोत. तर पहिलं अकाउंट आहे आपलं तयार करायचं आहे. इथे डबे तयार केलेले आहेत ऑलरेडी. राईट. तर पहिला अकाउंट ह्या डब्यामध्ये कुठला असेल सांगा, कोण सांगेल? काय शब्द दिसतोय? हां, अरे वा, लांबचं दिसतोय का तुम्हाला? मग निकट दृष्टीत आहे का चष्मा? ओके, ठीक आहे. तर आता नीड अकाउंट, बरोबर आहे. मग नीड अकाउंटमध्ये किती पैसे टाकायचे? 100,000 रुपये आहेत का कुणाकडे? 100-100च्या नोटा घेऊन या बरं. आहेत का? खरंच या. हां, अकाउंटला नाही हो, कॅश आहे का? हां हां, 100-100च्या नोटा आहेत का बघा. आजकाल पैसेच नाहीत कुणाकडे. 300. हां, कुणा आले ते 100च्या नोटा ठेवा फक्त. हा ना, चला 300 एक वार. ते 600 झाले, अजून 400 जमा करा. आप आओ इधर, अभी आपका काम है. ये कितने गिनो बघा, तुम्हाला वाटेल काही फ्रॉड केला. नीट 1000 रुपये नक्की. अभी ये भी यहीं पे खड़ी रही है. राईट. तर आता हे कोणतं अकाउंट आहे? नीड अकाउंट. आपल्याला आपण जे आता हे 1000 रुपये काय आहेत? एक फॉर एक्झाम्पल हे आपला वर्किंग इन्कम आहे. राईट. रिअल वर्किंग इन्कम कुणाचा कळू नये म्हणून आपण ही एक अमाऊंट ठेवलेली आहे. बरोबर. मग ह्याचा अर्थ काय झाला? 1000 आपला वर्किंग इन्कम आहे. आता नीड अकाउंटमध्ये आपल्याला टाकायचे 50%. 50% म्हणजे किती? 500. इसमें 500 डालो, 50%. गिन के डालो एक एक ऐसा. 100, 200, ये देखो 100. किती झाले म्हणा? 200, 300, 400 आणि 500. बरोबर आहे का? काय चुकलं नाही ना?
हे काय आहे? नीड अकाउंट आहे. म्हणजे आपल्याला ह्याची काय नीड म्हणजे गरजच आहे. म्हणजे ह्याचं काय काय खर्च करणार आपण? घर खर्च म्हणजे काय? बरोबर आहे. वेगवेगळे प्रकारचे बिल द्यावे लागतात. रेंट, घर भाडं वगैरे काही द्यावं लागतं. ट्रान्सपोर्टिंगचं येणं जाण्याचा खर्च असेल, आहे की नाही? मोबाईलचे रिचार्ज हे ते असतील. घरचं अन्नधान्य, किराणा, कुटाणा म्हणजे कुटाणा नको याच्या मागं केलेला कुटाणा भरपाई तर त्याच्यासाठी दुसरं अकाउंट आहे. तर हे लक्षात आलं बरोबर. आता तुम्हाला माहित आहे की तुमचं वर्किंग इन्कम किती आहे, तर त्याच्या 50% मध्ये तुमचं भागेल का? जे गरजेचं खर्च आहे, जो बेसिक आता जे मी बोललो, एवढा खर्च भागेल ना? कुणी असं आहे का की बाबा माझं 50%त नाही भागणार? भागतंय? अभिनंदन तुमचं. जर नसेल भागत, यस, ही तर नव्हती वाजवायची पण ठीक आहे. आता आहे ना. आता जर समजा की हे बाबा कुणाला सोडत नाही तर आता समजा ज्यांचं भागत नाही 50% मध्ये, समजा माझी सॅलरीच 10,000 आहे, माझं 5,000त भागत नाही, किंवा माझी सॅलरी 50,000 आहे पण भागत नाही. माझ्याकडे असे पण बेने आलेले आहेत 10 लाख सॅलरी महिन्याची IT सेक्टरमधले, पण 11 लाख खर्च आहे महिन्याचा. त्याच्यासमोर आता डोकं बडवायचं का त्याला म्हणायचं तू माझ्या डोक्यावर दगड आण? असे पण नमुने आहेत, सत्य आहे. तर आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की अशा नमुन्यात आपल्याला जायचं नाही. मग 50% जर भागत नसेल तर काय करायचं? 5वा फॅक्टर काय सांगितला? यस. तो यस म्हणजे काय आहे माहिती आहे का? सिम्प्लिसिटी. काय? सिम्प्लिसिटी, साधेपणा. म्हणजे काय? हा यस फॅक्टर तुमचं फायनान्शियल फ्रीडमचं अकाउंट 50% कमी करू शकतो. आता वाजवायचं होतं. हां, ते काय सिरियस ऐकायला सरला झटका आला काय? ती सिरियस यासाठी झटका येऊन पडलं बिडला मास्तर तर उचलायला बरं. मग हा मास्तर पडणाऱ्यापैकी नाही, हे लक्षात घ्या. तर आता 50% पेक्षा जर तुम्ही सिंपल लाईफ जगलं, बरोबर आहे. मी तुम्हाला असं, मी स्वतःचं शेकी मिरवालो आहे का? मी सुद्धा खूप सिंपल राहतो, राईट. आत्ता सुद्धा तुम्हाला दिसत असेल आम्ही हा मला वाटतं कितीला घेतलेलं आहे? 1100चा आहे वाटतं पॅन्ट, बरोबर आहे. आम्ही 900ची पॅन्ट आहे, हां, 650चा शर्ट आहे, बरोबर आहे. आणि चप्पल आहे, बरोबर आहे. ह्याचा अर्थ मी भिकारी असं नाही. हां, ज्याला माहिती आहे त्याला माहिती आहे की नाही? ज्याला माहिती आहे त्याला माहिती आहे. मी उगाच दुसऱ्याला काय माहीत करू? बरोबर आहे की नाही? आपल्याला आनंदी जीवन जगायचं आहे, टेन्शनवालं नाही, आहे की नाही? माझ्या कुठं कुठं काय काय ठेवलं, कसं ठेवलं सगळं सांगितलं तर मला जगू देणार नाहीत लोक. बरोबर आहे की नाही? पण ज्याला माहिती आहे त्याने सगळंच बघितलेलं आहे. हां, तर आता इथं सांगायचा मुद्दा हा आहे की हा यस म्हणजे काय? सिम्प्लिसिटी, सिम्पल लाईफस्टाईल. तुम्हाला तुमची सिम्प्लिसिटी जर केली, राईट. आता तुमचं समजा 3 लाख खर्च होतोय, जर तुम्ही सिम्पल राहिलात, ते कशी करायची त्यासाठी बजेटिंग असतं. मी ते कधी शिकवेन तुम्हाला. तर त्या बजेटिंगमधून तुम्हाला कळतं की ही सिम्प्लिसिटी कशी आणायची, राईट. नेटफ्लिक्सचे पैसे चाललेले असतात दर महिन्याला, उगच घेणं न देणं, वाजवा रे वाजवा. बरं, घेणं असं कसं म्हणता सर? आम्ही रोज बघतो. अरे बेन्या, म्हणून तर वाया चाललेत. कारण एक तर पैसे बी वाया चालले, तुझा वेळ बी वाया चालला, तू काही 4 गोष्टी चांगल्या केल्या असतात ते पण बरबाद आहे. बरोबर आहे. त्यासाठी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की सिम्प्लिसिटी करायची, खर्चात कपात करायची. ह्याची काही टेक्निक आहेत, ती मी ॲडव्हान्स लेवलला शिकवतो. त्याची पण फीस 0 रुपये आहे, घाबरू नका, आहे की नाही? तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की कसा आपण हा, म्हणजे समजा आता अल्ताफ सरचं अभिनंदन, कारण 1.5 लाखच रुपये त्यांचं टोटल, 50% ॲड करून सुद्धा किती यायले? 1.5 लाख. म्हणून त्यांचा चेहरा किती हसरा आहे बघा, आहे की नाही? कारण त्यांच्या गरजा जास्त नाहीत. म्हणजे तुम्ही तुमच्या गरजा जर कंट्रोलमध्ये आणल्या तर याच्यात सुद्धा आपली बचत होऊ शकते. 50% पेक्षा पण कमी खर्च लागू शकतो. तो लॉक किया जाए. यस, कॉम्प्युटर जी लॉक.
चलिए अभी दूसरा अकाउंट आहे तुमचं जे मेन खरं अकाउंट जे आहे FFA. कोणतं अकाउंट आहे तुमचं? ही सोन्याचं कोंबडं काय हे फायनान्शियल फ्रीडम अकाउंट FFA. याला काय म्हणायचं? ऐकू आलं नाही? FFA. हां हे गफे असं नाही. तर FFA जे अकाउंट आहे हे आपली खरी कोंबडी आहे, जी मगाशी आपण म्हणलो होतं. राईट. आता आलतापची कोंबडी केवढी आहे? आम्ही कधी घरी गेलो त्याच्या. अरे आता चर्चा केली ना आपण. आलतापची कोंबडी केवढी आहे? 15 लाखाची कोंबडी आहे. किती? म्हणजे ती 1.5 लाखाचं अंड देणार आहे वर्षाला. लक्षात आलं काय? 15 लाखाची कोंबडी आहे ती किती देणार आहे? 1.5 लाखाचं अंड देणार आहे. बरोबर आहे. थोडा आवाज कमी करता सांगता आला तर बरं आहे, नाहीतर भजनच आहे, चांगलंच आहे. आहे नाही? तर आता एवढं लक्षात आलं. कुणाचा आवाज जास्त होते बघूया आपण. आहे की नाही? मग ही जी कोंबडी आहे ही त्यांची 15 लाखाची आहे. तुमची कितीची आहे सांगा एक जण फास्ट. किती वेळ आहे अजून? किती मिनटं घ्यायचं अजून? बिंदास घ्यायचं. ठीक आहे. आता बघा तुम्ही फास्ट सांगा. मग तुम्ही जागावून सांगा. सर माझी 30 लाखाची आहे, सर माझी 20 लाखाची आहे. सांगा. हां 20 लाख एक वार, 25 लाख, 25 लाख एक वार, 10 लाख एक वार, 30 लाख साहेबांची. चला किती? 30 लाख. अजून कोण असं आहे त्याला कोंबडीच नाही? नुसतं सर झुंबडच आहे हो. झुंबड झुंबडी गे. माझा काळा कोंबडा आहे की. पण लाल कोंबडी जेव्हा येते तेव्हा खर्च वाढतो, कमी होत नाही. आहे की नाही? कुणाच्या घरी लाल कोंबडी आली नाही? सगळ्याच्या घरी आहे. वाजल्या पाहिजे या गोष्टीवर. लोकांना इथे एक सांभाळणं होईना. कुणाला तर एक पण मिळणार. तर आता मग आपल्याला त्या कोंबडी लग्न करायचं असो किंवा केलेलं असो, आपल्याला आपली कोंबडी मोठी झालीच पाहिजे, हे लक्षात घ्या. राईट. तर आपण सगळ्यांनी आपली आपली कोंबडी सांगितली आहे की नाही? ज्यांनी सांगितलंय त्यांना तर मिळणारच आहे, आणि ज्यांनी सांगितली नाही त्यांना तर मिळणार नाही. त्यासाठी मोठ्यानं वरडा जागेवर प्रत्येक जण एकदाच कोंबडीचा आकडा सांगा. हां फास्ट. 1 2 3. ओके ग्रेट. तर चला आता हे फायनान्शियल फ्रीडम म्हणजे आपली सोन्याचा अंड देणारी कोंबडी आहे. राईट. याच्यात आपण जेवढं वर्किंग इन्कम कमवतो, आता 50% कुठे गेले आपले? नीड अकाउंटला. राईट. त्याला आपल्याला काय करता येतं का? ते तर गरज आहे आपली. 20% रक्कम ह्याच्यात टाकायची. किती? लिहून घ्या. आणि 20% हे असे असले पाहिजे मित्रो, चाहे दुनिया इधर की उधर हो जाए, याच्यातला 1ही रुपया आपल्याला काढायचा नाही बाहेर. काय म्हणलं मी? आहे की नाही? आहे की नाही? लग्नाच्या आधी तिनं सोडून चालली तर जा माय, पण मी ह्यातले पैसे काढत नाही बघ. मी दुसरी बघन वाटल्यास. आहे की नाही? स्पष्ट सांगा. पण हे FFA अकाउंटमधली आपल्याला 1ही रुपया काढायचा नाही, खर्च करायचा. ह्यातल्या पैशानं कर्ज फेडायचं. बरोबर. मग काय करायचं? तर यातला पैसा योग्य ठिकाणी लावायचा. म्हणजे कुठं लावायचा? MLM स्कीममध्ये, महिन्यात डबलमध्ये लावायचा नाही. बरोबर. लक्षात आलं? तर यातला पैसा तुमच्याच अकाउंटला राहिला पाहिजे, आणि तुमच्या अकाउंटला तुम्हाला पोर्टफोलिओ बनवायचा आहे. तो कसा बनवायचा आहे? शाश्वत ग्रोथ ॲप डाउनलोड करून तुम्हाला कळेल. नाही कळलं तर आम्हाला काय करायचं? नाही कळलं तर टीमला कॉन्टॅक्ट करायचा, टीम तुम्हाला मदत करेल. राईट. किंवा PFP म्हणून एक फॉर्म असतो आपला, तो जर भरला तर तुम्हाला फोन येईल आणि तुमची सुरुवात होईल त्या फोनपासून. म्हणजे जसं अल्ताफ सरांना फोन आला
आणि त्यांनी मग काय केलं, त्यांचं फायनान्शियल प्लॅनिंग केलं. मग त्यांना दुसरा फोन आला की त्यांना KYC कशी करायची सेबीची, त्याचं गव्हर्नमेंटचे जे रूल कसे फॉलो करायचे ते समजावून सांगितलं. पुन्हा तिसरा एकाचा फोन आला, त्यांनी काय केलं, मॅन्डेट करून घेतलं, KYC करून घेतली. पुन्हा चौथं, म्हणजे यासाठी परदेशामध्ये काय कुठेही बाहेर किमान महिन्याला 20,000 रुपये खर्च येतो. किती? वर्षाचा किती झाला? 2,40,000. सर माझी कोंबडीच नाही की हो तेवढी. आहे की नाही? 1 लाखाची कोंबडी 2,40,000चा मसाला झाला हो सर. बरोबर आहे. तर तुम्हाला एवढे पैसे भरायची गरज नाही. ते सुद्धा फ्रीच ठेवलं होतं आम्ही. पण काही बेने फ्रीमध्ये फॉर्म भरायले तर पुन्हा फोनच उचलला ना. म्हणजे आमच्या टीमचा वेळ वाया गेला का नाही? म्हणून आम्ही त्यांना काय केलं, फीस ठेवली. फीस ठेवली तरी किती ठेवायला पाहिजे? किती ठेवायला पाहिजे? आता आल्या मुद्द्यावर तुम्ही. ह्यासाठी आला होय. आणि बरं भांडं घेऊन उभारलो. किती ठेवायला पाहिजे फीस? 100-200. अरे दादा आईस्क्रीम येत नाही आता. बरोबर आहे. 2,40,000 तर 50% डिस्काउंट दिला. किती होईल? 1,20,000 फायनल करूया. बरं, अजून 50% त्यात डिस्काउंट. किती झाले? 60,000 करूया. चालेल? घ्या 60,000 घ्या. काय सर तुम्ही त्यांच्यासारखेच निघाले. बरं किती? 30,000, 10,000, 5,000, 999. 999. किती जण येस आहेत तयार? फोटो काढावा यांचं. बरोबर आहे. तर फीस घ्यायची नाही आहे याच्यामध्ये. तुम्हाला काय करायचं आहे, सिरियस घ्यायचं. काय घ्यायचं आहे? सिरियस घेण्यासाठी. जसं आता बघा 15 रुपये भरले, कुणीही 15 सेकंदसुद्धा हल्लं नाही जागेवरून. लक्षात आलं का? हेच फ्री असतं तर जरा तिकडून बघून आलो असतो. या बेण्याचं तर काय यूट्यूबवर कळतं आहे आपल्याला, पण बाकीचं बघून घेऊ थोडं. बरोबर आहे की नाही? पण तरी तुम्ही सिरियस बसले तर इथं तुम्हाला फक्त 999 पण 75% डिस्काउंट. 251 रुपये भरायचे. चालेल का? वाजवा. ते फॉर्मची लिंक पाठवून ठेवा रे दादा कोण असेल तर. आता याच्यात काय होते बघा, फायनान्शियल फ्रीडममध्ये 20% टाकायचे. आता ह्यात जे 20% आले, तो जो तुमचा PFP फॉर्म भरला जाईल त्याच्यावरून लक्षात येईल, तुमचं अगोदर बजेटिंग केलं जाईल, तुम्हालाच स्वतःलाच कसं करायचं ते शिकवलं जाईल. बरोबर? मग तुम्हाला लक्षात येईल की माझं इथं बिनकामी फालतू खर्च व्हायला आहे. राईट? साधी एक चहा जरी आपण कमी केला तरी 5,000ची SIP होते. SR नो? राईट? किती सोपं आहे. बरं चहा ह्याचा अर्थ आम्हाला चहा बी पिऊ दिना कडू भाड्या असं आहे? अरे बाबा चहा ना आपलं शरीर घातक आहे, आपल्याला शुगरमध्ये जाते आहे का नाही. तुम्ही जर लगातार 5-10 वर्ष चहा पित असाल आणि तुम्हाला जर शुगर किंवा असे डेंजर रोग नसतील असं शक्यच नाही. तुम्ही तपासणी केली नाही, फक्त चेक केल्यावर कळतं. बरोबर आहे की काही बेने म्हणतात उगत चेक करायला गेलो त्यामुळं शुगर झाली मला. अरे बाबा ती आधीच होती शुगर. नसताच चेक केला तर गचकला असतास, आता काहीतरी इलाज तरी होईल. तर आपल्याला काय करायचं आहे, याचं आपल्याला आपला पोर्टफोलिओ बनवायचा आहे. पोर्टफोलिओ बनवायचे वेगवेगळे प्रकार आहेत. तुम्ही स्वतः शिकूनसुद्धा स्टॉक घेऊन ठेवू शकता. जसं आत्ता कुणीतरी म्हणलं पर्सनल कोचमध्ये आहे, कुणीतरी म्हणलं MMM केलं आहे, कुणीतरी म्हणलं 3rd वेव्ह ट्रेडर कोर्स केला आहे. हे कोर्स म्हणजे काय आहे, हे स्ट्रॅटेजी आहेत की कशा प्रकारे आपल्याला चांगले स्टॉक निवडायचे, त्यात कसं एंट्री करायची, किती दिवस तो ठेवायचा आणि कधी विकायचा. आणि ते जर डोक्यावरून जात असेल तर ते करायची गरज नाही, कारण ती सगळ्याचंच काम नाही आहे. काही जण शिकूनसुद्धा त्यांना काही कळत नाही त्यातलं, आहे की नाही. उगच पैसे गेले आमचे असं होतं. तर तुम्ही करायची गरज नाही. ज्याला खूप इंटरेस्ट आहे, राईट, ज्याला खूप इंटरेस्ट आहे त्यांनी chartcommando.com किंवा चार्ट कमांडो ॲप डाउनलोड करू शकता. पण ज्याला त्यात वेळ पण नाही आणि इंटरेस्ट पण नाही त्यांनी त्या भानगडीत पडायचं नाही. कळलं? राईट. मग त्यांनी काय करायचं, 20% या अकाउंटमध्ये टाकायचे. आता हे मी डबे दाखवलेत, पहिले 1-2-4 महिने तुम्ही डब्यात टाकून बघा. बरोबर? सवय लागेल. ही पैसे श्रीमंती ही सवय आहे.
कुणीही माणूस पैशानं वाजवायचं होतं का? हां प्लीज. माणूस पैशानं नाही तर विचाराने श्रीमंत किंवा गरीब असतो. तुमचे विचार श्रीमंत आहेत, कुठूनही पैसा येईल. तुमचे विचार गरीब आहेत, थर्ड क्लास आहेत, तर तुम्ही 100% गरीब होणारच आहात, आहे की नाही? तर लक्षात घ्या, एक तर गरीब आहात किंवा होणार आहात. तर त्यासाठी आपल्याला 20% याच्यात टाकायचे. हे टाकू शकतो आपण. तुमच्या वर्किंग इन्कमचे 20% किती आहेत मला नका सांगितलं तरी चालेल, पण तुमच्या डोक्यात ठेवा. केलं कॅल्क्युलेशन 20% किती व्हायलेत? ज्याला सांगू वाटेल त्यांनी सांगा, 1-2 लोक. आता आपला शो मस्त मजेत आलाय. बाहेर पण गर्दी आहे, तिकडून पण आवाज आहे, आपला पण आवाज आहे. हा आहे की नाही? आणि तुमचा हा कार्यक्रम सुटल्यावर कुणी जर विचारलं काय होतं, तर काय उत्तर देणार? काही नाही हो, मीच फसलो 15 रुपये. असं सांगणार का त्यांना सांगणार शाश्वत ग्रोथ ॲप डाउनलोड करा आणि तुमचं आयुष्य बदला? काय सांगणार त्यांना? बरोबर. हां, तुम्हाला इशारा काफी आहे. समजणे वालों की इशारा काफी. नाही समजलं तर मलाच करा माफी, बस. आता काय मग आता याच्यात 20% एका जण सांगा 20% किती व्हायलेत? हां तुमचे म्हणजे 20 मंथली 6,000 व्हायलेत, बरोबर. म्हणजे 12×72 किंवा 5,000 होत असेल तर 12×5 = 60, म्हणजे वर्षाचे 60,000 रुपये ह्या अकाउंटला जातील तुमचे, बरोबर आहे. म्हणजे लवकरच तुमची 4-5 वर्षातच कोंबडी फिक्स होईल. आणि 4-5 वर्षात कोंबडी फिक्स होणं म्हणजे काय? यू आर फ्री. 4-5 वर्षामध्ये तुम्हाला कुणाचं ऐकायची गरज नाही. बॉसला जाऊन सांगायचं, हे बघ दादा, लय ऐकलं तुझं, ऐक ना काय राजीनामा का, हे घे खिशात घेऊन घे, चल दा. बरोबर आहे. तुमचा वेळ जसा तुम्हाला वापरायचा आहे तसा वापरू शकता. राईट. किती दिवसापासून तर तिला भेटायची इच्छा होती पण जाणं होत नव्हतं. जाऊ शकता. मनातली कुठली इच्छा दाबायची गरज नाही. हे लक्षात आलं? तर ही आपल्याला कोंबडी लवकरात लवकर मोठी करायची आहे. ह्या कोंबडीचे काही नियम सांगितले का तुम्हाला मी? ही जी कोंबडी आहे ह्याचे नियम लिहून घ्या. ह्या कोंबडीची ही खरी तुमची कोंबडी आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? वेगवेगळे स्टॉक्समध्ये, जर समजत नसेल तर म्युच्युअल फंड आहेत ऑलरेडी. तिथं हजारो लोक आहेत आपल्यापेक्षा जास्त हुशार, आपल्यापेक्षा जास्त सिस्टम असणारी लोक, हजारो लोक त्यांच्या हाताखाली आहेत. ते तुमचा पैसा बुडू देणार नाही. तुमचा फंड मॅनेजर तुमचं काम करेल. त्यामुळे तुम्हाला चिंता करायची गरज नाही. दुसरं, याच्यामध्ये म्युच्युअल फंड सही आहे, लेकिन कोणसा सही आहे? 4,000 म्युच्युअल फंड आहेत. तर त्यासाठी शाश्वत ग्रोथ टीमला कॉन्टॅक्ट करायचं किंवा PFP फॉर्म भरल्या. तिथं PFP फॉर्म कसल्या हालतीत आजच भरा जाताना. राईट. परत काय करायचं तुम्हाला? चाहे कुछ भी हो जाए, यातले पैसे खर्च करायचे नाहीत, लक्षात घ्या. नंतर काय करायचं आहे? हा विनिंग मनी गेम आहे. हे जर तुमचा भरला, राईट, हा जर तुमची कोंबडी फिक्स झाली तर तुम्ही फायनान्शियल फ्रीडम मिळवणार. म्हणजेच काय? तुमच्या एक्सपेन्सेसपेक्षा तुमचे पॅसिव्ह इन्कम जास्त असतील. येस आर नो? आता वाजवू शकताय. आणि दुसरं एक छोटासा नियम लिहून घ्या किंवा लक्षात ठेवा. कुठून पण जर पैसे आले, आपल्याला कधी कधी अचानक पैसे येतात का नाही? कोणते पैसे? कधी कधी बोनस मिळतो, आहे की नाही? कधी कधी अचानक कोणीतरी येतं आणि देऊन जातं. किंवा कधी काय होतं, आजीच्या सासूची बहीण वारते आणि मग तिचं पैसे, तिची प्रॉपर्टी पडून असते, त्यात भांडणं असतात, त्याच्यात तुमच्या बायकोचं नाव येतं मध्येच, त्यात काही पैसे मिळतात, आहे की नाही? किंवा अजून कशात पण पैसे मिळू शकतात. किंवा तुम्ही साईड बिझनेस करताय, आहे की नाही? जसं साहेबांनी समजा स्वतः शिकले शेअर मार्केट आणि त्यांनी पण दुसऱ्याला शिकवायला चालू केलं, त्याच्यातून पण पैसे येतील का नाही? आहे की नाही? आता हे पर्सनल कोचमध्ये आहेत, ह्यांनी एक्सपर्ट झाले आणि काही दिवसांनी त्यांनी एक्सपर्ट झाले. मग मी सुद्धा माझं नॉलेज जास्त नाही, पण जेवढे जवळचे आहेत तेवढ्यांना तर देऊ शकतो, आहे का नाही? आणि तिथून काही पैसे आले, राईट. तुम्हाला गळा काढून वरडायला गाणे म्हणायला येतात छान, तर तुम्ही गाणे शिकवले, तुम्हाला डान्स येते, डान्सचे क्लास घेतले, काही पण करू शकता पार्ट टाईममध्ये, बरोबर आहे. त्यातून थोडे जे पैसे येतील ते कुठं जाणार?
बऱ्याच लोकांना लॉटरी सुद्धा लागते. लॉटरी लागणारे 80% लोक, करोडोची लॉटरी लागणारे 80% लोक पुन्हा भिकारीच होतात. ही माहित आहे का तुम्हाला? का बरं? कारण काय? दे आर नो गुड मनी मॅनेजर्स, राईट? बट यू आर गुड मनी मॅनेजर. बंद करायचं का दुकान? का आहे वेळ? आहे, ओके, ठीक. माझ्या हातात काही नाही हो, टीमच्या मनावर असतं सगळं. तुमच्यावर पण असे वाईट दिवस येऊ. आणि काही नाही, तुम्ही सुद्धा करू शकता. एखाद्या गोष्टीत एक्सपर्ट व्हा आणि त्यात लोकांना मदत करा ना. लोकांना मदत केल्यावर कुणीही तुम्हाला गरीब राहू देणार नाही. ती लोक पण तुम्हाला उभे राहतील, ते पण तुम्हाला मदत करणारच आहेत, लक्षात घ्या. येस सर? येस. हां, नोला चान्स नाही आहे, बरोबर. तर आता आणि कुठूनही पैसे आले, एक्स्ट्रा जरी आले तरी त्यात टाकायचे. आणि अजून एक नियम महत्त्वाचा ह्या कोंबडीसाठी, सगळ्यात महत्त्वाचा नियम सांगू का? हां, एवढं येस ना? यस. ओके. तर आता रोज काही ना काही ह्या डब्यात टाकायचं. काही ना काही म्हणजे जिलबी भजे तसलं नाही. म्हणजे एक तरी रुपया काय करायचं? ही सवय, ही काय श्रीमंत हे सवय आहे. ऐका ना, बरेच ट्रेडर शिकतात तरी ते लॉसमध्ये आहेत. कारण का? त्यांना प्रॉफिटची सवय नाही. एकदा ग्रीनमध्ये राहायची सवय आली, स्क्रीनवर बसायची गरज नाही, आपोआप ग्रीनमध्ये राहतो आपण, राईट? त्याच्यासाठी येस आर येस? तर आपण आपोआप ग्रीनमध्ये राहतो. तर ती एकदा सवय जशी असते तशी श्रीमंती ही सुद्धा सवय आहे. ह्या डब्यामध्ये रोज काहीतरी टाकायचं, बरोबर आहे? आणि काहीतरी म्हणजे किती? जास्तीत जास्त तुमची जेवढी कॅपॅसिटी आहे. समजा आज तुमच्याकडे 50 रुपये आले, 100 रुपये आलेत. तुम्ही म्हणलं की बाबा आज मी रात्री पार्टीला जाणार होतो, बरोबर आहे, मला 500 रुपये खर्च येणार होता, राईट? पण पार्टीला गेलो आहे, थोडीशी क्वार्टर जास्त होते, दुसऱ्या दिवशी उठणं होत नाही, डोकं करतं, राईट? ते 500 ह्याच्यात टाका. उद्या डॉक्टरला पैसे द्यायची गरज नाही किंवा एक गोळी खायची गरज नाही. आहे की नाही? गोळी खातो ना आपण दुसऱ्या दिवशी, किंवा हँगओव्हर उतरण्यासाठी अजून एक चपटी आणावी लागते. तसं करायची गरज नाही. एवढं डिटेल कसं काय माहीत सर तुम्हाला? आहे की नाही? तर माझे केस काळे दाट पांढरे ह्याच धंद्यात झालेत, लक्षात घ्या. हा, बघा बरं, हे वाजवायचा पॉईंट होता खरं. लोक आता डाऊटफुल आहेत, वाजवू का नको? हे बेनं कुठून बी आडवच लावतं. असं नाही आहे, वाजवू शकता. आता इथं हा नियम लक्षात आला, काही ना काही टाकायचं. म्हणजे ह्याच्यामुळं काय राहील? सवय राहील आपल्याला यात काय ना काय टाकायची, राईट? आणि याच्यात जे कॅशमध्ये फक्त सुरुवातीला करा. एकदा सवय लागली की अकाउंटला ट्रान्सफर करत राहा. डेलीची सुद्धा SIP करता येते, माहीत आहे का तुम्हाला? डेली 100 रुपये जाऊ द्यायचे, आहे की नाही? आणि समजा एक्स्ट्रा पैसे आले, आज 500 आले, तर 500 लमसम करायची. करू शकतो तुम्ही, 500ची लमसम करू शकता, बरोबर आहे? ह्यातले पैसे काढून कर्ज फेडायचं का? नाही. बरं, याच्यात कधीतरी टाकायचे का रोज टाकायचे? बरोबर. किमान सगळा हिशोब किती व्हायला पाहिजे? 20%च्या वर जायलाच पाहिजे. जास्त झाला तर काही हरकत नाही. आणि पहिलं अकाउंट कुठलं बघितलं होतं? नीड अकाउंट. त्या नीड अकाउंटमध्ये जर तुम्ही सिंपल राहून अजून त्यातून पैसे वाचवले तर ते सुद्धा कुठं टाकायचे? FFA मध्ये. तुमचं कोंबडीमध्ये गुंतवायचे. ही कोण आहे? आहे की दिसायला की नाही? कुकुचकू कोंबडा असतो ते. कारण कोंबडी मोठी झाली तर कुकुचकू येणारच आहे, लक्षात घ्या. आणि कुकुचकू जेवढा येईल तेवढं तुमचं अंड मोठं येणार आहे. बघा, एवढं इसकटून सांगालोय तरी कळणार. आता ह्याच्या उपर बी नाही कळलं तर मग जाओ बाबा. तर आता इथं लक्षात आलं. मग आपल्याला असं वेगवेगळ्या प्रकारे तुमचं कोंबडी मोठी करायची आहे. तिला हे वेगवेगळे इंजेक्शन देऊन कोंबडीला मोठं करायचंच आहे. आणि जेवढ्या लवकर जेवढं तुम्ही डेली सवय लावाल तेवढ्या लवकर तुमची कोंबडी तयार होईल. मग सर म्हणलं की 15, 20, 25 वर्षात तुम्ही होणार. पण मी तर म्हणतो 4 ते 5 वर्षाच्या आत तुम्ही फायनान्शियली फ्री होणार म्हणजे होणार. बरं, हे प्रॅक्टिकल आहे का नाही? मी काय तुम्हाला हवेत गप्पा मारतोय का? होऊ शकतं का नाही? येस. नेक्स्ट अकाउंट बघायचं.
चला नेक्स्ट अकाउंटला जाऊया आपण. नेक्स्ट अकाउंट आहे सेव्हिंग अकाउंट. किती होईल? हा, अरे ह्याच्यात पैसे टाकायचे. पैशाचा आवाज कसा येतो? हा, छुम छुम. अरे अरे कुठं जाता कुठं तुम्ही? हे असं काय बरं, म्हणूनच तुमचं एफ होईना गेलंय. छुमछुमच्या आवाजाकडे चालला. बरोबर आहे. कसा आवाज येतो? खनखन. बरं, जसा आवाज का बरं एक फिक्स करू, खनखन. हा, तर ह्यांनी एक नोट टाकली की आवाज आला पाहिजे. तुम्ही मोठ्यानं आवाज काढायचा. जेवढा मोठा आवाज तुम्ही काढणार तेवढीच लवकर तुमची कोंबडी तयार. रेडी? चला सगळेजण म्हणूया, आय एम रेडी. यू आर रेडी. आय एम रेडी. आहे की नाही? यू आर रेडी. अरे आपटा जरा काहीतरी एनर्जीचं आहे की नाही? होऊ द्या काहीतरी झिंगाट. हा चला. हा, खान खान. हा, चला टाका. बाबा पहिली नोट चालली. कसा आवाज आला? खान. दुसरी नोट चालली. खान खान. राईट. किती झाले हे? 20% मिनिमम. हा, मॅक्झिमम किती? तुमची कमाल आहे. मॅक्झिमम कसं करायचं सगळ्या आयडिया सांगितल्यात. एका आयडियाचे 1 लाख रुपये आहेत खरं तर, पण मी फ्री देतोय तुम्हाला. ओके. आता याच्यानंतर आपल्याला अकाउंट करायचंय सेव्हिंग. सेव्हिंग अकाउंट काय करायचंय? ह्याच्यात किती टाकायचे? 10%. कशासाठी? यस. कोण सांगितलं हे? सरांसाठी जोरदार टाळ्या. इमर्जन्सी फंड आपल्याला, कारण अचानक समजा नोकरी गेली किंवा कुठं पण काही पण प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा परत करोना आला, काही पण होऊ शकतं. तर आपल्याकडे 6 महिन्याचा इमर्जन्सी फंड पाहिजे. बरोबर. 10,000 जर महिन्याचा तुमचा खर्च असेल तर 6 महिन्याचा इमर्जन्सी फंड किती झाला? किती? ऐकू आलं नाही? 60,000. राईट. तर आता तुम्हाला इथं सेव्हिंगमध्ये हे करायचं आहे. याच्यामध्ये इमर्जन्सी फंडसाठी वापरू शकता. दुसरं कशासाठी वापरू शकता हे पैसे? शॉर्ट टर्म जर तुम्हाला काही गोल असेल, शॉर्ट टर्म म्हणजे कार घ्यायची आहे पुढल्या वर्षी, आहे की तुमचं स्वप्न आहे बाबा मला कार असली पाहिजे, आहे की नाही? खूप भारीचं स्वप्न ठेवायची गरज नाही. आपल्याला कार कशासाठी पाहिजे? एका ठिकाणाहून. बरोबर आहे. काही बेनी लेम्बोर्गिनी घेतात आणि त्याचे हप्ते फेडता येईना गेले म्हणून सुसाईड करतात नंतर. काय उपयोग आहे का? आपलं जीवन आपण कशासाठी जगतोय? आनंदासाठी जगतोय. आनंद आपल्याला पुरे असा पैसा नाही. त्याच्यावरचा पैसा आला तर काय देईल? तो दुःखच देईल. तुमच्याकडे जर पुरे असापेक्षा जर जास्त पैसा आला, त्यांच्यापेक्षा मला जास्त आवाज काढावा लागेल. जास्त पैसा आला तर काय होईल? समजा तुम्हाला 1 लाख महिना आहे, अचानक 20,000 रुपये तुम्हाला सॅलरी वाढ केली, काय करणार तुम्ही? बरोबर आहे. म्हणजे तुम्ही आधी पार्टीला जाणार. काय झालं? त्या वरचे जे 1 लाखाच्या वरचे पैसे आले त्याचं काय झालं? पार्टीला गेलो, शरीर काय होणार? खराब होणार का चांगलं होणार? बरोबर आहे. म्हणजे एक्स्ट्रा आलेला पैसा तुम्हाला बर्बाद केल्याशिवाय राहणार नाही मित्रो. हे वाजवायचा पॉईंट होता. लय अवघड आहे. अरे कैसं येतो तुम्ही तर पंढरपूर. याच्यामध्ये छोटे छोटे काही गोल असते. समजा मुलांची फीस भरायची आहे की नाही? मगाशी सरांनी सांगितलं की त्यांचे मुलांची 75,000 रुपये फीस आहे किंवा 1 लाख रुपये फीस आहे, तर ती भरायची आहे. तर थोडे थोडे पैसे ह्यात जे जमा झाले त्यातून तुम्ही फीस भरू शकता. हे लक्षात आलं का? मग आता हे थोडे थोडे हे शॉर्ट टर्म आहे. मगाचा एफ काय होता? त्यातून कधी पैसे काढायचे होते? कधीच नाही. ते सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे, त्यातून पैसे कधीच काढायचे नाही. फक्त अंड खायचे, कोंबडी काढायची. राईट. गाणं म्हणायचं नाही तिच्यासोबत, तिच्यापासून लांब राहायचं. हा, आहे की नाही? उग नाहीतर कसं आहे, सवय असते गड्याला, उगं दिसलं की सुरू असं करायचं नाही. तर आपल्याला याच्यातून लय उशिरा जोक समजतं. हा, तर आता ह्या सेव्हिंग अकाउंटचं महत्व कळालं. याच्यातून लास्ट एक पॉइंट आहे याच्यातून इन्शुरन्स काढायचा. जर ह्याच्यातून इन्शुरन्स तुम्ही काढला नाही तर काय होईल?
तुमची कोंबडी मरून जाईल. बरोबर आहे. हेल्थ इन्शुरन्स जर तुम्ही काढला नाही आणि अचानक समजा तुम्ही जाता जाता काही होऊ शकतं ना, टू व्हीलरवरून घसरून पडले, पाय मोडला, काय होणार आता? हा, तुम्हाला नाविलाजानं कोंबडी कापावी लागणार. FFAतले तर पैसे काढायचे नाहीत, दुसऱ्या बेण्याकडे आहेतच कुठं. त्यामुळं काय करणार, ते काढणार. पण त्याच्याऐवजी हेल्थ इन्शुरन्स काढायचा. 8, 10, 15 हजार जे काही लागतील एकदाच लागणार आहेत. पण जर काही झालं तर 10 लाख सुद्धा ती कंपनी आपला खर्च भरणार आहे. येस ऑर येस? येस ऑर येस? तर हे त्यासाठी आपल्याला हेल्थ इन्शुरन्स काढायचाच आहे. ह्याचं फ्री गायडन्स तुम्हाला त्याच टीमला विचारायचं FFA मध्ये, सर ह्याचं पुढे काय करू. तुमचा 30 पानी रिपोर्ट निघतो. दवाखान्यात जाता का नाही तुम्ही? आहे की नाही? कसल्या बी येड्या बेण्याकडे गेलं की ती गेलं गोळ्या देते, आहे की नाही? अहो सर मला पोट दुखत होतं, हां बरं ही पण खा, बरोबर आहे. पण जो हुशार डॉक्टर आहे तो काय करतो, आधी म्हणेल तो रिपोर्ट काढ, आधी म्हणेल ब्लड टेस्ट कर, पुन्हा हे कर, मग डेंगू आहे, कसला ताप आहे, सगळं त्यानं बारीक बारीक करेल आणि मग तो काय करायचं तो फायनल सांगेल. तसं PFP म्हणजे सुद्धा तुमचा हा रिपोर्ट आहे. बरोबर आहे. बाहेर हजारो लाखो रुपये लागतात, तुम्हाला इथं फ्री मिळतोय. त्याचे 30 पानी रिपोर्ट तर तुम्हाला जाग्यावर मिळेल आणि तुम्हाला तो एक्झिक्यूट करण्यासाठी पूर्ण टीम काय राहील, सपोर्टमध्ये राहील. येस आर येस? राईट. याच्यातून काय काय कामं करायचे, शॉर्ट टर्म काही कामं असतील, कार घ्यायचे, मुलांची फीस भरायचे. पण इमर्जन्सी फंड तयार ठेवायचा. इमर्जन्सी फंड कसा तयार ठेवायचा, लिक्विड फंड असतो, ATM. शाश्वत ग्रोथ ॲपमध्ये गेलात की डायरेक्ट तुमचा फंड जो आहे तिथं तुम्हाला ऑप्शन येतो, HDFC, ICICI, ॲक्सिस. जरा ज्या बँकेसोबत तुम्हाला जी बँक चांगली वाटते तिला क्लिक केलं की त्या बँकेचं ATM तुम्हाला अटॅच होतं आणि तुम्हाला व्याज सुरू होतं. किती व्याज सुरू होतं? राईट. मिनिमम 7% वर. म्हणजे आता याच्याहून तुम्ही अंदाज घ्या, म्हणजे आपले पैसे बँकेत उगच बसून होते. 2%, 3% काय उपयोग आहे का? बरं, किमान महागाई तर बीट होईल तुम्हाला. हे झालं. याच्यानंतर आपल्याला जायचं आहे नेक्स्ट अकाउंट. हे अकाउंट लय माझ्या आवडीचं आहे. आता जे नेक्स्ट आहे ते हां राहिलं. अरे होय, उगच गाज आवाजा झाला, घेणं ना देणं. चला, आवाजाला रेडी आहेत? आय एम रेडी. येस. चला, एकच ना, लय खनखन करायचं नाही ह्याच्यात. 10%. राईट. नेक्स्ट अकाउंट माझं खूप आवडीचं आहे आणि तुमच्या पण ते आवडीचं असणार. आणि म्हणजे ह्या अकाउंटसाठी मी एकदम एक्सायटेड असतो. मी सुद्धा ही सिस्टम वापरतो आणि ते अकाउंट आहे फन अकाउंट. फन तसलावाला फन नाही, असलावाला फन. राईट. हे अकाउंटचे बजेट 10, ह्याच्यात सुद्धा 10% टाकायचे. किती टाकायचे? हे 10% पैशाचं काय करायचं माहिती आहे? हे कधीच ह्या अकाउंटमध्ये राहू द्यायचे नाहीत. काय म्हणतोय मी? ह्याच्यात पडले की ह्याचं काहीतरी करून ह्याला संपवायचंय. काहीतरी करून म्हणजे एन्जॉय करायचं. एन्जॉय. तुम्हाला जे करू वाटतं ते करायचं. इथं सांगू शकत नाही मी. अरे काय लगेच कळलं. मगापासून एवढं FFAचं डोकं बुडवून सांगत होतो, त्याला रिस्पॉन्स आला नाही एवढा. म्हणजे जसजसा जास्त वेळ जाईल तसं मजा येईल की नाही. म्हणजे ही मुरणारी दारू आहे. तर आता हे लक्षात आलं, हे फन अकाउंट. ह्याच्यात तुम्ही एन्जॉयच करायचं आहे, येड्यासारखं करायचं नाही. सर आहे की नाही, माझी बायकोले चांगले हो, साडी आणतो तिला, लय दिवस झालं घेतली नाही. बिलकुल नाही. माझे लेकरं हो, ती शाळेचा ड्रेस नाही त्यांना आणतो. बिलकुल नाही. ह्याच्यात फक्त ऐश म्हणजे ऐश, आणि ते पण स्वतः एकटं गायब व्हायचंय. हां, हे महत्वाचं आहे. हे मी हसत शिकवायला तुम्हाला, पण हे सायंटिफिक आहे. याच्यावर 100 वर्ष रिसर्च झालाय. त्याच्यानंतर मी सांगतोय तुम्हाला. काय सर फेकता राव, तुम्ही होता तरी का? अरे मी नव्हतो, पण ज्यांनी केलाय त्यांनी रिपोर्ट छापलाय ना इंटरनेटवर. आहे की नाही? हे लक्षात आलं का? त्यामुळं काय होतं की आपलं माइंड फ्री होतं. आपण खूप टेन्शनमध्ये असतो. स्त्रियांपेक्षा पुरुष जास्त टेन्शनमध्ये का असतात? कारण स्त्रियांकडं टार्गेट नाही,
तुम्ही मुलगी बघायला गेलात का कधी? नक्की लगेच अरे जरा जीप तर मध्ये. आता मुलगी बघायला गेल्यानंतर मुलीला काय प्रश्न विचारतो आपण? असं विचारतो का तुला शेती किती आहे, हा तू किती पगार कमवते महिन्याला? कारण हे प्रेशर कुणाला आहे? सगळे परफॉर्मन्स दाखवायचं प्रेशर फक्त पुरुषावर आहे. आता ह्यात काय साधं आहे की, तर वेगळा अर्थ काढू नका. बरोबर आहे, स्त्रियांना ते प्रेशर नाही आहे. त्यामुळं काय होतं की ते फन ॲक्टिव्हिटीमध्ये जास्त, मग त्यांना जास्त डोक्याला प्रेशर नसतं, राईट. आणि हे प्रेशर जर जास्त झालं तर कुकरसारखी शिट्टी फुटते, राईट. त्यासाठी हे फन अकाउंट आहे. तुम्हाला स्वतःला एन्जॉय करायचं, चाहे कुछ भी हो जाए. दुसऱ्या महिन्यात या अकाउंटमध्ये पैसे दिसले नाही पाहिजे. कळालं का? मग काय काय फन करू शकता सांगा? फिरायला जाणे, ओके आहे की नाही? कुणाला घेऊन? हा कुणाला घेऊन? हा बायकोला लेकराला घेऊन जायचं नाही, मग तेच फन काढून बसतील. म्हणजे आपण त्यांच्या विरोधात आहे असं नाही. तुम्ही बघा एकटे आयुष करून या, तुमच्या फॅमिलीवर अजून तुमचं प्रेम जास्त वाढतं, आहे की नाही? बाहेर हॉटेलला खायला गेल्यानं घरचं जेवण काही खराब लागतं का? तर ह्या अकाउंटचं समजलं का? काही इसकटून सांगू अजून? नको, तेरी भी चूप मेरी भी चूप. आहे की नाही? काही पण एन्जॉय करू शकता. मूवी बघायला जा, मसाज घ्यायला जा, अजून मस्त राहा असं सांगायचं. याला मस्त अकाउंट म्हणा वाटल्यास, फन अकाउंट आहे. ह्याचे खर्च तुम्हाला संपवायचे आहेत आणि तुम्हाला स्वतःला एन्जॉय करायचं, दुसऱ्याला एन्जॉय द्यायचा नाही. जोपर्यंत तुम्ही स्वतः एन्जॉय करू शकत नाही तोपर्यंत दुसऱ्याला सुद्धा एन्जॉय देऊ शकत नाही. आता आपल्याला अरे क्या यार तुम याद नहीं दिला, मेरी बदनामी हो रही इधर. चलो आता प्रॉब्लेम कसा आहे माहिती आहे का याच्यात? हा संपवायचे आहेत. मग 10% जाऊ द्या, 50-50 चिल्लर आहे का कुणाकडे? नंतर शेवटी आणून ठेवा. हा आपा आवाज रेडी? येस येस येस. म्हणजे फन अकाउंट आपलं रेडी आहे. आता याच्यानंतरचं अकाउंट काय असणार आहे? आपण तन मन धन जनानुसार चाललेलो आहोत, राईट. जे की चार्ट कमांडोची पूर्ण थेरी आहे. याच्यानंतरचं अकाउंट आहे का? हां आहे, एज्युकेशन अकाउंट. हे अकाउंट एवढं महत्त्वाचं आहे मित्रो, जेवढं तुम्ही जास्त शिकाल, आहे का नाही? इथल्या लोकांनी, काही लोकांनी कोर्स केला आहे, तर ह्यांनी पर्सनल कोचला आहेत, त्यांनी थर्ड ट्रेडरला आहेत, किंवा कुणी अजून SMT केला आहे, कुणी काय केलं आहे. कशासाठी केला? काम नव्हतं घरी काही, बरोबर आहे. एज्युकेशन. आणि हे एज्युकेशन कसलंही असू शकतं. म्हणजे तुम्हाला जर डान्स आवडतोय, डान्स क्लास लावा. तुम्हाला गाणं आवडतंय, संगीत लावा, आहे का नाही? तुम्हाला स्टॉक मार्केट मग आवडतंय, तुम्ही chartcommando.com जावा किंवा चार्ट कमांडो ॲप डाउनलोड करा, तिथं कोर्सेस करा, शिका. याच्यात 5% पैसे टाकायचे. किती? समजा तुम्हाला एक कोर्स करायचा आहे 25,000चा, राईट. तर तो कोर्स करण्यासाठी याच्यात तुम्हाला फंड गोळा करायचा आहे. कुणाकडून उसने घेऊन करायचं नाही, याच्यात फंड गोळा करायचा आणि मग याच्यातल्या फंडनी तुमचं कामं उरकून घ्यायचे, बरोबर आहे. पण शिकायचं. पण का शिकायचं? कारण या फंडमधून, या एज्युकेशन फंडमध्ये जेवढा तुम्ही जास्त वापर करणार तेवढं तुमचं FFAचं अकाउंट भरणार आहे. कसं काय? येस येस और येस. वाजवायच्या होत्या पण असू द्या, स्लो झाल्या, आहे की नाही? तर मीच उगाच जोर काढतोय, आहे की नाही? आता मला जेवावं लागेल परत, आहे की? तर आता इथं एज्युकेशन अकाउंटमध्ये आपल्याला जे पैसे आहेत ते कसलेही कोर्स करा, प्रॅक्टिकल करा, वर्कशॉप करा, सेमिनार करा, वेबिनार करा, जॉईन करा, पण शिकत राहा जे तुम्हाला आवडतं त्या विषयामध्ये, बरोबर आहे. आणि FFAसाठी जर करायचं असेल तर फायनान्शियल रिलेटेड म्हणजे चार्ट कमांडो ॲपमध्ये जाऊ शकता किंवा अजून कुठे करू शकता. आणि त्या पद्धतीने हे एज्युकेशनचं फंड संपवायचा म्हणजे संपवायचं आहे, राईट. लक्षात आलं? बऱ्याच लोकांना आता आमच्याकडे स्टुडंट आलेले आहेत, बरेच लोक लाखो करोड रुपयाचे लॉस करून मग येतात. आधी काय तर आधी म्हणतो हे एवढे पैसे असतात काय, 25,000चा कोर्स, हे काय फालतूगिरी आहे की नाही?
आणि मग त्याला कळतं लाखो करोडो गेल्यावर अरे यार 25 मध्ये भागलं असतं आहे की नाही. आणि मग ते बेनं नंतर येतं आणि मग सांगतो सर 17 करोड गेले हो. बरोबर आहे. असे आहेत, असे उदाहरणं आहेत ज्यांनी खूप मोठे मोठे लॉसेस केलेले आहेत. आत्ताच मला आता एक थोड्या वेळाने ही मीटिंग झाल्यावर एक जण भेटणार आहे 80 करोड रुपयाचं लॉस केले फॉरेक्समध्ये. हां बरोबर आहे. पण ते सुरू करायच्या आधी थोडं शिक्षण घ्यायला पाहिजे. बरोबर आहे की नाही. तर हे गॅम्बलिंग करू नका, शिकून करा. आणि एज्युकेशन हे खूप महत्त्वाचं आहे. आणि एज्युकेशन म्हणजे स्टॉक मार्केटचंच नाही. तुम्हाला डान्स आवडत असेल जाऊन जरा डान्स अंग हलवा, काहीतरी करा. टेनिसचा एखादा क्लास लावा, ते शिका. काही पण शिका, पण शिका. हे अकाउंट शिकण्यासाठी घालवायचे 5%. राईट. आता ह्याच्यात 50-50 आले का हो, ते चिल्लर घ्या ना, आहे की नाही. तर हां हां आहेत अजून एक पण आहेत का इथं आहेत. हां हॅलो आहेत आहे. हां ठीक आहे. राइट. वो 100 दे दो ना, वो भी रखे ये भी रखे. हाँ ठीक है, मुझे दे दो नहीं तो. लक्ष्मीला नाही म्हणायचं नाही कधीच, आहे की नाही. हां चला, आवाज कसा येईल. खान. ओके. आता जेवणाची वेळ झाली ना, आवाज कमी झाला. चला, अकाउंट कोणकोणते आहेत. पहिला अकाउंटचं नाव काय. नीड अकाउंट. किती टक्के टाकायचे. दुसरा अकाउंट काय. FFA. हे काय आहे नेमकं. आपली मेन कोंबडी, ज्याच्यातून आपण फायनान्शियल फ्रीडम घेणार आहोत, त्याची मेन कोंबडी. बरोबर. त्यात किती टाकणार. 20%. तिसरं काय आहे. सेविंग अकाउंट. बरोबर आहे. सेविंगमध्ये काय टाकणार. 10%. त्याचा काय उपयोग. इमर्जन्सी फंड, इन्शुरन्स आणि शॉर्ट टर्म गोल्स. परत चौथा अकाउंट काय आहे. फन अकाउंट. याचं काय करणार. एन्जॉय. बरोबर. याच्यातले पैसे कधी काढणार. लगेच पडले नाही तवर. बरोबर आहे. पुढल्या महिन्यात हे ट्रान्सफर होऊ द्यायचे नाहीत. काही झालं तरी ऐश करायची, होत नसलं तरी आपणच करायची, दुसऱ्याला द्यायचं नाही, आहे की नाही. बीच के बीचों बीच जायचं वाटलं. राईट. नंतर 5वा अकाउंट कोणतं आहे. एज्युकेशन. त्याचं काय करायचं. किती टक्के टाकायचे. राईट. आता 6वा अकाउंट काय असेल. बरं ऐका, तुमचं जे असं कोण कोण आहे इथं. पैसे तर आम्ही कमवतोयच सर, पैसे येतात पण हातात टिकत नाही. किती जणांचा प्रॉब्लेम आहे. सगळेच आहेत, सगळ्यांचाच हा प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का. माझा पण हाच प्रॉब्लेम होता. पैसे यायचे हातात पण टिकायचे नाहीत. मी एका दिवसात 1.5 कोटीचे लॉस केले. बरोबर आहे. तुम्ही माझ्यासमोर बच्चे पण नाही आहेत. 1.5 कोटीचे लॉस केले. त्याचा अर्थ काय. कुठून तर 1.5 कोटी आलेच असतील ना. बरोबर आहे. म्हणजे अगोदर कमवले पण आहेत आणि घालवले पण आहेत, आहे की नाही. 2018ला एका दिवसाचा लॉस माझा 1,37,00,000 होता. 2018ला. बरोबर. आणि त्याच्या अगोदर मी कन्सिस्टंट 9 महिने प्रॉफिटेबल होतो, एकही दिवस लॉस नाही. बरोबर आहे. त्यामुळं काय होतं, माणसाचा इगो वाढतो. साला मैं तो साफ बन गया, आहे की नाही. मार्केट बिरकेट मेरी अभी हात की चिरी म्हणतात ना लोक. अरे मार्केटला तर असं नाचवतो रे, आहे की नाही. आणि मग एकच दिवशी मार्केटनं मारली. बरं. त्यामुळे इगो कधी करायचा नाही, आहे की नाही. मग हे जे पैसे येतात पण आपल्या हातात टिकत नाहीत, ह्याचं मेन कारण आहे ब्लेसिंगची कमी. आपल्याला ब्लेसिंग नाहीत. आपण मानव आहेत, लक्षात घ्या. आपल्याकडे व्हायब्रेशन्स आहेत. हे सगळा खेळ व्हायब्रेशन्स आहे की. आय एम दॅट हे पुस्तक वाचा तुम्ही, आहे की नाही. पंढरपूरचा तुझा उल्लेख आहे त्याच्यामध्ये पूर्ण. तर त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की मी कोण आहे. बरोबर आहे. हे आधी आपण शोधलं पाहिजे. त्याचं उत्तर मी नाही देऊ शकत तुम्हाला. का. कारण माझं मला आहे, तुमचं तुम्हाला आहे. ते प्रत्येकाने प्रत्येकाचं शोधायचं असतं. पण आपण व्हायब्रेशनची देवाणघेवाण करू शकतो. आपल्याला खूप फायदा होऊ शकतो, ब्लेसिंग मिळवू शकतो आपण इतरांना मदत करून. बरोबर आहे. इतरांना मदत करायची म्हणजे काय. सरळ अकाउंट नंबर घ्यायचे आणि प्रत्येकाला ट्रान्सफर करायचे का.
नाही. इतरांना मदत करणे म्हणजे पैसे देणे नाही. कसलीही मदत करू शकतो आपण, छोटी मोठी काही पण मदत करू शकतो, आहे की नाही. साधं तुम्ही रस्त्याने नीट गाडी जरी चालवली, तुमच्यामुळं ट्रॅफिक जाम नाही केलं तरी मदत आहे. बरोबर आहे की नाही. आपल्याला आपला वेळ किंवा आपलं नॉलेज किंवा आपला पैसा, थोडासा वेळ, थोडासा पैसा किंवा थोडंसं नॉलेज शेअर करायचं. मी तुम्हाला शेअर करतोय का नाही, आहे की नाही. ह्याच्यातून काय वाढतंय माझं, सगळ्यात महत्त्वाचं ब्लेसिंगचं अकाउंट, राईट. तुम्ही हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा, राईट. हे एवढ्याचं मी कितीही पैसे लावू शकत होतो, राईट. लावतात लिटरली लोक, लाखो रुपयाचे कोर्स आहेत. येस आर नो. मग तुम्हाला हे करायचं आहे. बरं, तुम्ही फीस घेऊन जरी केलं तरी ते वाईट नाही. लोकांना तुम्ही ज्ञान देताय, त्याला सपोर्ट करताय, राईट. हे तुम्ही फीस घेऊन सुद्धा करू शकता. तुम्हाला समजा एखादं चांगली गोष्ट इथे आहे, राईट. तुम्ही कोणत्या स्किलमध्ये एक्सपर्ट आहे ते करा, लोकांना मदत. फ्री शिकवलं तर चांगलंच आहे, पण तुम्ही फीस घेऊन शिकवलं तरी ब्लेसिंगचं अकाउंट वाढतं. हे उदाहरण आहे समोर तुमच्या, बरोबर. तर त्यामुळे तुम्ही हे करू शकता. मग ब्लेसिंगच्या अकाउंटसाठी आपल्याला एक करायचं आहे की नाही. आपलं गिऱ्हाईक गेलं वाटतं, तर ब्लेसिंगच्या अकाउंट बिचार वैतागून गेलं. एक तर मराठी कळे ना. हा अरे आ जाओ ना फिर. थोड़ा थोड़ा तो मराठी समझता है क्या? अभी कम आता है. हाँ ठीक है. 50. हाँ अरे मेरे 50 रुपए थे ना. तो अब कितना रहे अपने पास, दिखाओ सबको, खोल के दिखाओ. कैसे ये डाउटफुल लोग है पंढरपूर वाले. हाँ ठीक आहे. 50 म्हणजे किती राहिले आपले, 50 रुपये. म्हणजे 1000 रुपये आपलं कॅपिटल होतं किंवा आपला वर्किंग इन्कम, त्यातले 50 राहिले. तर ह्याच्यात किती टाकायचे मग, 5% टाकायचे. किती टक्के? हे ब्लेसिंगचं अकाउंट म्हणलंय बरं का. काय म्हणलंय सांग, तू सांग काय म्हणलंय याला. हा ब्लेसिंग. हा येस. तर हे ब्लेसिंगच्या अकाउंटमध्ये तुम्हाला हे 5% टाकायचे आहेत आणि हे ब्लेसिंगसाठीच वापरायचे. जिथं तुम्हाला वाटतं खरंच गरज आहे की नाही. गरज तर तुमचे मित्र सुद्धा तोंड वाचूनच असतात. पैसे नाहीत रे, 3 दिवस झाला बिअर पिल नाही रे. हे ब्लेसिंग नाहीये. हा ते तुमचीच पिऊन परत तुमचीच म्हणजे तुमचीच बदनामी करतील असं म्हणायचं होतं मला. तर तुम्हाला हे लक्षात घ्या आणि त्या पद्धतीनं काम करा. जिथं खरंच गरज आहे आपली, जिथं वाटतं की खरंच ह्या ठिकाणी आपल्याला जायला पाहिजे, ह्यांना मदत करायला पाहिजे, तिथं जरूर करा, राईट. त्यासाठी किती टक्के वापरायचे? कसा आवाज येतो त्याचा? चला सुरू. छान, राईट. तर आता हे झालं आपलं पूर्ण बजेट. झालं, कळालं का? थँक्यू सर. प्लीज सिट डाऊन. आता हे कळालं का तुम्हाला? 6 अकाउंटमध्ये कसं तुम्हाला डिवाइड करायचं हे काय. आता कसं वाटलं तुम्हाला ही चावडी? मस्त वाटली? घरी जाऊन झोपणार आता? यस. काय करणार मग? चिंतन. अहो चिंता ही चिता आहे. काय करायचं आपल्याला? 3 गोष्टी करायच्यात. पहिली गोष्ट ॲक्शन, दुसरी ॲक्शन, तिसरी ॲक्शन. गेल्या गेल्या काय करायचे? बायकोला म्हणायचं 6 डबे आण गे इकडं. कुठे घेऊन जाऊन आलं ही बिन आल्या आल्या डबेच मागायले. पहिलं आलेलं बाटली मागायचं, बरोबर. तर कुणाला काय काय मागू नका. तुम्ही घरात असे रिकामे डबे पडून असतात किंवा हे स्वस्तात मिळतात पण मार्केटमध्ये, बरोबर. असे डबे तयार करा आणि 6 डबेचे 6 अकाउंट तयार करा आणि त्याच्यानुसार तुम्हाला ॲक्शन घ्यायची आहे. आता याच्यात हे 6 अकाउंट जे होते मित्र हो, याच्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं कोणतं अकाउंट आहे? सगळेच महत्त्वाचे आहेत, पण तरी ज्यात तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम मिळेल असं कोणतं अकाउंट आहे? 20%चं. काय नाव त्याचं? FFA, फायनान्शियल फ्रीडम अकाउंट. म्हणा सगळेजण, लक्षात राहिलं पाहिजे. FFA. ओके. तर घरी जाऊन एक डबा भरणी काहीतरी करायचं आणि त्याच्यावर हे लिहायचं. काय लिहायचं? FFA, फायनान्शियल फ्रीडम अकाउंट. आणि या अकाउंटमध्ये जे पैसे आपण टाकणार आहे त्याच्यातून आपल्याला वेगवेगळ्या SIP किंवा वेगवेगळी SWP किंवा STP असते.
बरोबर, ते तुम्हाला टीम समजावून सांगेल. तर तुम्हाला ते तयार करायचं आहे. आणि परत बर्नी, एकदा तुमचं पोर्टफोलिओ तयार झाला, बर्नीची गरज आहे का? बर्नी कशासाठी आहे? फक्त सवय लावण्यासाठी. आणि श्रीमंती म्हणजेच काय? सवय आहे. गरिबी म्हणजे वाईट, गरिबी म्हणजे कशामुळे गरीब झालाय तो? त्याच्या सवयीनं गरीब झालाय. लक्षात आलं का? श्रीमंत सुद्धा कशामुळे श्रीमंत झालाय? सवयीने झालाय. त्यामुळे आपल्याला फक्त सवय बदला, गरिबी हटवा, श्रीमंती आणा. राईट. आणि श्रीमंती आणायची म्हणजे काय? करोडो किंवा अरबो कमवायचे आहेत का? तुम्हाला फक्त तुमची कोंबडी पोसायची आहे. बरोबर आहे? कोंबडी तयार करायची आहे. कोंबडी तयार करणार सगळे? येस आहे की नाही? आवडलं सगळ्याला? कुणी कुणी ते याच्या कोंबडी तयार करण्यासाठी PFP अकाउंट पाहिजे. बरोबर आहे? तुमचं FFP आहे म्हणजे काय? अकाउंट नंबर 2 आणि अकाउंट नंबर 3 सेव्हिंग अकाउंट, ज्याच्यात 10% आणि 20%. तर ह्या 30%चंच मनी मॅनेजमेंट करायचे. आणि जे पहिलं अकाउंट होतं नीडमध्ये, त्यातून मॅक्झिमम वाचवून कुठं टाकायचे? फन अकाउंटमध्ये. यस यस, FFP टाकायचं आहे का नाही? आज हे खर्च वाचलाय, चला आता फन करूया, असं नाही आहे की नाही? फनला आपण किती दिलाय, लगे नागाचा फन वारीच, असं नाही. आपल्याला फन कधी करायचा आहे? फन कधी करायचं आहे? 10%तच. जे काय असेल ते तिथं आहे की नाही? आपण याच्यामध्ये ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंगमध्ये जर तुम्ही कोर्स केला असेल तर त्यात आपण एक अकाउंट काढलं होतं. कोणतं? एक सेपरेट अकाउंट दिलं होतं, खुजली अकाउंट. जी काय खुजली यायची तिथे जिरवायची. मग CPE कर, नाहीतर अजून 12 भानगडी कर. बरोबर आहे? त्या 10% जी खुजली अकाउंट होतं त्याच्यात करायचं. इकडं काही करायचं नाही. येस आर नो? तसं इकडे खुजली अकाउंट म्हणजे कोणतं आहे? फन अकाउंट आहे की नाही? त्या फनमध्ये काय ते फना मारून टाकायचं आहे. बरोबर? दुसरीकडे फन कवत बसायचं नाही. एवढं लक्षात आलं आहे की नाही? किती जणांनी PFPचा फॉर्म भरला? जाग्यावर उभे राहा आहे की नाही? सर्वांसोबत फोटो पण घ्यायचा आहे आपल्याला आहे की नाही? सर्वांसाठी जोरदार टाळ्या स्वतःसाठी वाजवायच्या. हां चला, खाली बसलं तरी चालेल. थँक्यू, थँक्स अ लॉट. घरी गेल्यानंतर आज रात्री ते 6 बरण्या करा. रात्री नाही झाल्या, सर दुकान बंद होतं आहे की नाही? बर्नीवाल्यानं दिल्या नाहीत किंवा बायकोला बरण्या मागितल्या तर तिनं 1 दिवस थांबा म्हणले. बरोबर आहे की नाही? आणि मग तुम्ही मग परत त्या पद्धतीनं काम करा. उद्या जरी फोटो काढला, परवा काढला तरी चालेल. बरोबर आहे? पण अर्जंट, कारण जेवढा उशीर होईल तेवढं काय करणार आपण? विसरणार म्हणजे काय? आपली सवय बेकार लागणार आपल्याला. म्हणजे आधीच आपल्याला कसल्या सवयी आहेत हे तुम्हाला माहीतच आहे की नाही? त्यात तुम्हाला काय? हां, मी श्रेया कोर्ससाठी 6,000 रुपये पे केले होते. आपल्याला सगळ्याला इथं फ्रीमध्ये नॉलेज मिळालं, त्याबद्दल सरांचा एकदा आभार मानतो. थँक्यू. तुम्हाला आता क्लिअर आहे घरी जाऊन काय करायचं आहे? मी दुसऱ्या विचारत नाही आहे, इथं शिकलेलं विचारतोय. क्लिअर आहे? हां ठीक आहे. काही बोला, हसते तसं. आम्ही बोलायचं का नाही? तर पंढरपूरने खूप प्रेम दिलं, त्याबद्दल मी तुमचं खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि तुम्ही हा होमवर्क घरी जाऊन कराल. आणि हे डब्याचे फोटो आहे की नाही, त्याच्यावर नावं चिटकवून आणि टक्केवारी, त्याला किती टक्के आहेत ते चिटकवा. म्हणजे हे केलं ना तुम्ही 50% जिंकलं. लक्षात आलं का? कारण हे तुमच्यापैकी 90% लोक करणार नाहीत. मी आजच सांगतो. खरं आहे की नाही? काय माणूस आहे, सगळं काय खरंच बोलायचं असतं काय समोर, पण हे जे खरं आहे ते सांगतो. आणि जर तुम्ही 90 म्हणजे 10% लोक करतील असं म्हणतोय, 10%पेक्षा 1% जरी वाढला तर दुसरी चावडी याच्यापेक्षा मोठी आपण इथं वा इंडिया घेऊ. पंढरपूरमध्ये खूप मोठा कार्यक्रम घेऊ पंढरपूरमध्ये. आणि तुम्हाला आणखी ह्याच्या पुढचे सगळे ॲडव्हान्स लेवलचे सगळे जे आहेत आहे की नाही, ते किती रुपये फीसमध्ये शिकवू? 0. चालेल? रेडी आहेत तुम्ही? थँक्यू, थँक्स अ लॉट फॉर युअर लव्ह. पंढरपूर वासियांचा मी धन्यवाद करतो.